आणि आपल्याला 4:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच कोण असेल? ओमकार. यस डेफिनेटली प्लेअर ऑफ द मॅच. बॅटिंग करताना 2 बॉलमध्ये धावा केल्या 7 आणि गोलंदाजी करत असताना 1 षटकामध्ये 7 धावा खर्ची घालून 1 फलंदाज बाद केला. असा अष्टपैलू खेळाडू आरिफ खान आहे या मॅचचा सामनावीर. आरिफ खान मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. आपण यायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. स्वर्गीय हितेश मुकादम प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचं हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी. चांगली बॉलिंग केली पहिल्या इनिंग मध्ये. लेग कटर बॉल अतिशय चांगला टाकतोय आरिफ खान. बॅटिंग सुद्धा चांगली केली आरिफने आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरतोय. मी विनंती करतोय मुख्य मंचावर उपस्थित असणारे माणिसी सचिन पाटील, त्यानंतर सागर माळी यांना विनंती आहे आपण याचे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. ही आकर्षक ट्रॉफी जी स्पॉन्सर झालेली आहे स्वर्गीय मोरेश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ गणेश पाटील यांच्याकडून स्पॉन्सर झालेली ही आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर स्वर्गीय भरत पाटील यांच्या स्मरणार्थ दृश्या स्वप्नील पाटील आणि शिवानी प्रणित पाटील यांच्याकडून स्पॉन्सर हे फ्रूट बकेट. त्यानंतर वर्षा फाउंडेशन विनय पाटील अँड अक्षय पाटील यांच्याकडून स्पॉन्सर हे थम्सअप कोल्ड्रिंक्स मॅन ऑफ द मॅच साठी दिले जाईल. कॉंग्रॅच्युलेशन आरिफ खान. आरिफ, आपण बघितलं एवढं मोठं टार्गेट तुम्ही ठेवलं नव्हतं. फक्त 38चं टार्गेट, त्यामध्ये सुद्धा 3 धावांची पेनल्टी होती. ज्यावेळेस तुम्ही बॉलिंगसाठी आल्या होता काय माइंडमध्ये विचार होता? माइंडमध्ये याच विचार होता, विकेट फायरिंग आहे. मग आमची बॉलिंग अटॅक चांगली होती. भावेश चौधरी 1 रनाची ओव्हर टाकून गेला. मी होतो, खून होता, अजून अक्षय पाटील होता. बॉल ऑल ओव्हर जो परफॉर्मन्स तुमचा झालेला आहे त्याबद्दल काय म्हणशील? बॉलिंग तर चांगली झाली पण बॅटिंगमध्ये कुठेतरी कमी पडली तुमची टीम. हो, कमी पडली. डेमध्ये आम्ही 3 मॅच खेळून आलो म्हणून प्लेयर सगळे थकलेले, त्याच्यामुळे बॅटिंग कमी पडली. आणि आयोजन कसं वाटतं इकडचं? आयोजन तर 1 नंबर असते दरवर्षी. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅचसाठी. कॉंग्रॅच्युलेशन ह्या मॅन ऑफ द मॅचसाठी. हा होता आरिफ खान जो मॅन ऑफ द मॅच राहिला. 1 विकेट आणि बॅटिंग करत असताना 7 रन त्याच्या बॅटमधून आले आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलेला आहे. मॅचला सुरुवात होते. एक अतिशय चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही मजबूत टीम आहेत. एका बाजूने आपण बघतोय भव्य 11 वाकविल आणि दुसऱ्या बाजूने आहे जॉली स्पोर्ट कामतघर. एक भिवंडी परिसरातून एक मजबूत टीम आहे आणि दुसऱ्या बाजूने ठाणा परिसरातून एक नामांकित संघ म्हटला जातोय भव्य 11 वाकविल. तर नक्कीच हा सामना एक जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या नजरेस येईल आणि समालोचन कक्षामध्ये पहिल्या इनिंगसाठी सज्ज होतील सागर माळी. धन्यवाद हेमंत सर. तर दुसरा दिवस या स्पर्धेचा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आणि ज्यांनी संधी दिली त्या त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागले आणि TR ग्रुपचे सुद्धा खूप खूप आभार. आपण पाहतोय एक TR ट्रॉफीचं हे जबरदस्त आयोजन. दरम्यान आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. संघ सज्ज झाले दोन्ही, जॉली कामतघर आणि भाव्या 11 वाघबीळ. वाघबीळ म्हटलं ती ठाणा
म्हणजे जवळजवळ ठाण्यातील दोन्ही संघ आहेत, ठाणे जिल्ह्यातील दोन्ही संघ आहेत आणि त्यांना आपण पाहतो या कामनच्या मैदानावरती आपल्या खेळाचे जे टॅलेंट आहे ते नक्कीच या ठिकाणी ते पेश करताना आपल्यासमोर. दरम्यान आपण बघतोय ही रजनी स्पर्धा जी आहे, नाईट टुर्नामेंट जी आहे, फारच कमी टुर्नामेंट या कामन परिसरामध्ये नाईटच्या होत असतात आणि त्याच्यातला एक आपण जर बघितलं तर TR ट्रॉफी ही फार महत्त्व प्राप्त करून जाते आपल्या प्रेक्षकांना, स्थानिक प्रेक्षकांना असेल किंवा मग पूर्ण जिथे जिथे यूट्यूब पोचतंय तिथे तिथे ही TR ट्रॉफी 2026 पाहिली जाते. रात्री आपण जर बघितलं तर भरपूर प्रेक्षक जोडले गेले होते USCNच्या माध्यमातून. चला मॅचला आपण सुरुवात करूया. थोडासा वेळ जास्त होतोय, विनंती असेल टाइम वेस्ट करू नका, विनंती असेल प्रत्येक खेळाडूला. पहिल्या चेंडूला टाकल्यापासून टाइम या ठिकाणी स्टार्ट होणार आहे, लक्षात असू द्या. आणि सुरुवातीची 15 मिनिटं तुम्हाला जे दिलेत त्यामध्ये किती षटकं पूर्ण करायची आहेत आमचे स्कोर आम्हाला सांगतात. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला पूर्ण करायची, हे लक्षात असू द्या. 5 षटकांचा मॅच आहे. 4 षटके तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. गोलंदाज सज्ज झालाय. भाया हलक्या हाताने चेंडूला फक्त डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, थोडासा डाऊन द लेग चेंडू जातोय. पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईड आहे. सागर निहार आपण बघतोय स्ट्राईक एंडला दिसतो आणि निहारने या टुर्नामेंटसाठी TR चषक 2026 मध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट स्पॉन्सर्स केलेले आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी V8 स्पोर्ट्सचे जे ऑनर आहेत आणि ते आपल्याला स्ट्राईक वर दिसतात. क्या बात आहे. त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार असतील TR ट्रॉफीच्या वतीनं आणि या प्रेक्षकांच्या वतीनं. निहार पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. आता थोडासा लोअर फुलटॉस पडचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं होता, त्याला नक्कीच चांगल्या पद्धतीने सरळ बॅटने खेळला गेलाय आणि धावफलक 1 न वाढलं जात आहे, ते म्हणजेच 2 वरती. धावफलकाला थोडासा आकार दिला जातोय. जसं सुरुवात केली जाते की मॅच एक चालू करण्यासाठी बॅटनं, सरळ बॅटनं चांगल्या पद्धतीने चेंडू खेळणं गरजेचं असतं, तेच या ठिकाणी बघायला मिळत आहे. धावफलकावरती जॉली स्पोर्ट्स कामतघर संघाची धावसंख्या आहे ती म्हणजेच नाबाद जिंदाबाद. 2 धावा एका चेंडूच्या समाप्तीनंतर. TR ट्रॉफीमध्ये आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचे आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या प्रत्येक रसिकाचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपण करणार आहोत. दरम्यान जाऊया निहार आणि मोहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अल्टीपल्टी नक्कीच क्रिकेटचा हा सध्याचा जर आपण बघितला तर हा मोसम आहे आणि प्रत्येक खेळाडू आपल्याला या ढाच्यामध्ये स्वतःला टाकण्याचा प्रयत्न करतोय. याला नेहमी म्हटलं जातं, आम्ही जेव्हा जेव्हा कॉमेंट्रीला जातो तेव्हा म्हणतो की बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. मात्र सराव फार महत्त्वाचा आहे क्रिकेटमध्ये. इथे ही झाली चूक. एक चेंडू नक्कीच डॉट मिळालाय. गोलंदाजाचा थोडासा आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे. मात्र जोपर्यंत इथे हे षटक पूर्ण होत नाही तोपर्यंत गोलंदाजावरती नक्कीच असणारा प्रेशर. कारण सध्या तरी आपण जर बघितलं तर चांगला फलंदाज मोहिल हा त्याच्या समोर उभा आहे. हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, थोडासा शॉटला चेक केलं, आउटसाइड एज लागला आणि गलीच्या दिशेनं चेंडूला या ठिकाणी फील्ड करत असताना आपण पाहतोय. गोलंदाज भाया यांना जर बघितलं आपण तर पहिला चेंडू अवांतर टाकल्याच्या नंतर मात्र चांगला कमबॅक त्यांनी केलाय. अगोदरचा जो मॅच पाहिला त्या मॅचचा आदर्श या गोलंदाजाने घेतलाय असं सांगायला काहीच हरकत नाहीये. कारण की 3 चेंडूचा खेळ झालाय, 3 धावा फक्त त्याने दिल्यात आणि 5 षटकांचा हा मॅच आहे. प्रेक्षकांना लक्षात असू द्या. पुन्हा एकदा आता सरळ बॅटचा वापर, इथे मात्र फटका फसला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. फलंदाजाला नक्कीच झेल चितच्या पद्धतीने बाद केलं गेलंय. फलंदाज बाद. महत्त्वाची गोष्ट आपण जर बघितली TR ट्रॉफीची तर कालपासून ही स्पर्धा मी नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून पाहायला सुरुवात केली. कालपासूनच या स्पर्धेचं उद्घाटन मला वाटते झालं होतं, सुरुवात झाली होती. आणि सर्वात चांगली एक गोष्ट बघायला मिळाली की लाईट जे आहे, ज्या काही रजत स्पर्धा असतात त्यामध्ये आपल्याला एवढ्या चांगल्या पद्धतीने बघायला मिळत नाही. ती कमतरता आयोजकांनी दूर केली. त्याबद्दल नक्कीच या आयोजकांच्या माध्यमातून आपण आयोजकांचं या प्रेक्षकांच्या माध्यमातून कौतुक करायला हवं. कारण प्रेक्षक जे येतात मॅच पाहण्यासाठी जेव्हा लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा किंवा मग प्रत्यक्ष मैदानावरती, तेव्हा लाईट ही फार महत्त्वाची असते. खेळाडू जे खेळण्यासाठी येतात तेव्हा त्यांच्यासाठी सुद्धा
फार ही लाईट महत्त्वाची असते. दरम्यान प्रतीक आलाय नव्यानं फलंदाजीसाठी आणि बाद झाला होता तो म्हणजेच अगोदरचा कुठला फलंदाज तर निहार या ठिकाणी मैदानाच्या बाहेर गेला होता. एक चांगला प्रयत्न होता मात्र तो प्रयत्न त्याचा फसलेला आहे. पुन्हा एकदा भाया गोलंदाजीला सज्ज झालाय आणि गोलंदाजीला सुरुवात करतोय. ज्या शॉट ऑफ लेन डिलिव्हरी हलक्या हाताने चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये खेळलाय. चांगला एक शतरक्षणाचा नमुना सादर करत असताना शतरक्षक धावफलक आपण पाहू शकतात. नक्कीच 4 वरती जात असताना 1/4 अशी धावसंख्या जॉली स्पोर्ट्स कामतघर या संघाची आणि त्याच्या समोरचा संघ आपण जर बघितलं तर भाव्या 11 वाघबीळ हा गोलंदाजी करत असताना गोलंदाज भाया हलक्या हाताने चेंडूला पुन्हा एकदा फक्त डिलेवर सोडून दिलं होतं मात्र चेंडूची दिशा थोडीशी भरकटली. वाईडनं धावफलक एक्स्ट्रानं पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 5 या धावसंख्येवरती. आज जर आपण बघितलं तर दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये सी गटाच्या मॅचेस या ठिकाणी आपण मला वाटतोय पाहतोय आणि या सी गटामध्ये ही जी लढत चालू आहे ती दुसरी लढत चालू आहे. उर्ध विकेटचा मारा पुन्हा एकदा गोलंदाज भाया हलक्या हाताने फक्त चेंडूला नक्कीच दिशा दिली आहे आणि चेंडूनं वेग पकडलाय गेलाय 4 धावांसाठी चौकार. डिजेंना थोडंसं नक्कीच थांबवावं लागते कारण की वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे. वेळ फार महत्त्वाची आहे आणि आपण बघितलं तर नक्कीच 1 षटकाची झाली समाप्ती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 9 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. एक गडी या ठिकाणी गमावला होता निहारच्या रूपानं आणि आता आपण बघितलं तर 1 षटक समाप्त झालं भायाचं आणि शेवटच्या चेंडूवरती आलेला हा एक नक्कीच चांगला फटका फाईनल क्षेत्रामध्ये आडव्या बॅटने ज्याचा प्रयत्न केला होता यशस्वी ठरला आणि 9 धावांवरती नेऊन ठेवलं गेलं. भारत विरुद्ध इंग्लंड मॅच सुरू आहे. नक्कीच आमचे स्कोरर आम्हाला सांगतात की धावसंख्या किती झालेली आहे तर आपण बघितलं तर 64 वरती 5 षटकं आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी हे इंग्लंड संघाचे बाद झालेले आहेत आणि आपण बघितलं 253 धावांचं लक्ष जे आहे ते नक्कीच बघायला मिळत आहे भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्यामध्ये. दरम्यान या मैदानावरती मॅच सुरू आहे ती म्हणजेच वाघबीळ विरुद्ध कामतघर या 2 संघादरम्यान आणि पहिली इनिंग आपण जर बघितलं तर 1 षटक पूर्ण झालाय 1 बाद 9 अशी धावसंख्या आणि जर आपण विचार केला तर जवळजवळ 40-45 धावांचा एक आपण आकडा मनामध्ये ठेवू शकतो आणि 5 षटकांमध्ये 45 धावा ह्या माफक ठरल्या जाऊ शकतात जे आपण कालच्या टीम 94 संघाच्या मॅचमध्ये पाहिलेला आहे. गोलंदाजीला आलाय नव्यानं गोलंदाज तो म्हणजेच साहिल मनेरा आहे. पॅडलाईनवरचा चेंडू होता चेंडूला खेळलं शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये थोडंसं वाईडिश खेळलं होतं. 1 धाव नक्कीच मिळाली होते. बघा सिंगल आणि डबल हे क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचे आहेत. ज्याला म्हटलं जातं की क्रिकेटची रक्तवाहिनी आहे आणि ती रक्तवाहिनी या ठिकाणी नक्कीच चांगल्या पद्धतीनं धावताना सध्या तरी आपण पाहतोय सर्व काही नॉर्मल हे असताना या फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खेम्यामध्ये बघायला मिळत आहे. 1 गडी बाद 10 1 षटक आणि 1 चेंडू टाकून झालाय. साहिल मनेरा गोलंदाजी मार्कवर हलक्या हातानं नक्कीच पुन्हा एकदा शॉटला चेक केलं मात्र फक्त टायमिंगला महत्त्व दिलं आणि चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. आपण पाहतोय वार साईबाबांचा गुरुवार आहे. डीजेने लावलाय गाणं मटन शिजलाय मात्र ओम साईराम म्हणून पुढे जाऊया आणि धावसंख्या पाहूया 16 धावा. तर इथे धावसंख्या झाली 16 1 गडी बाद आहे आणि 2 चेंडू हे साहिल मनेराचे टाकून झाले आहेत. बघा ज्या पद्धतीने सुरुवात केली होती ना गोलंदाजाने जो सुरुवातीचा गोलंदाज होता नक्कीच भाया याने त्या पद्धतीनं एकदम विचित्र सुरुवात ही गोलंदाजीची झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. मात्र फलंदाजाच्या त्या प्रयत्नाला 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील. सर्वात चूज कुठली केली बाउंड्री तर सर्वात जवळची बाउंड्री जी लेग साईडची बाउंड्री त्यांनी चूज केली होती फटका खेळण्यासाठी. पुन्हा एकदा आता मात्र राऊंड द विकेट हलक्या हाताने पुन्हा एकदा खाली क्षेत्र आहे. आता 2 धावा कमी मिळतील मात्र आलाय मोठा फटका अजून एक आलाय इथे बाउंड्री चौकाराच्या रूपानं 4 धावा.
चला चेंडू आलेला आहे आणि त्यामुळं आपण लगेच क्रिकेटच्या बाजूने वळूया आणि धावसंख्या पाहूया. ज्या पद्धतीनं चेंडूला खेळलं, थोडासा शफल झाला ऑन साईडला, पुन्हा एकदा पाहिलं की हा चेंडू थोडासा उसळी घेतोय, त्याला फक्त पुल करणं पसंत केलं, मात्र थोडासा मिस टाइम स्ट्रोक असून सुद्धा या 4 धाबाला धावफलक पुढे सरकतोय. 20 वरती जात असताना चांगली सुरुवात अशी आपण थोडीशी एक अंदाज बांधू शकतो. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे नक्कीच सांगू शकत नाही. बॅटिंग मात्र चांगली होत्या. दोन्ही फलंदाज मोहिल असेल किंवा प्रतीक असेल, प्रतीक हा सुद्धा 100च्या स्ट्राईक रेटने त्याने 2 धावा आतापर्यंत 2 चेंडूमध्ये बनवल्या गेल्यात. थोडासा चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न, चेंडू टाकला होता मिडल ऑन ऑप्शनवरती, त्याच्यानंतर थोडासा इन स्विंग बघायला मिळाला, वेग होता चेंडूवरती, तरी सुद्धा 1 धाव मिळाली जाते. धावफलक 21 धावा धावफलकावरती लागले जातात. 2 फलंदाज मोहिल आणि प्रतीकी जोडी मैदानाच्या आतमध्ये. मोहिल 6 चेंडूमध्ये तब्बल 16 धावांवरती खेळतोय, नाबाद जिंदाबाद, तर प्रतीक 2 चेंडूमध्ये 2 धावा करून मैदानावरती उभा आहे. पुन्हा एकदा आत्ता मात्र चांगला कमबॅक केलाय गोलंदाजाने. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये ज्या धाबा दिल्या होत्या 12, त्यानंतर आपण पाहिलं की आता चेंडू झालेत 5, मात्र धावसंख्या ती 12च आहे या षटकामध्ये. एकूण धावसंख्या 21, म्हणजे सुरुवात चांगली झाली नव्हती, मात्र शेवट चांगला होत असताना बघायला मिळतोय. हो अपील झाली आहे, मात्र पंच सांगतायत की हा चेंडू डाऊन द लेग जाणारा होता आणि या ठिकाणी आपण पाहू शकता डॉट चेंडूची समाप्ती झाली. तर यानंतर एक सूचना आहे, जितू पॅकर्स आणि गावदेवी इक्सर या दोन्ही संघाच्या कर्णधाराने कमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा सूचना आहे, जितू पॅकर नवगर आणि गावदेवी इक्सर या दोन्ही संघांना विनंती असेल आपण कमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. दरम्यान बघा कशा पद्धतीने शेवटचा चेंडू खेळला, लाईव्हच्या माध्यमातून UCN लाईव्हच्या माध्यमातून दर्शवला गेलाय आणि पंच सांगतात की हा चेंडू डाऊन द लेग जातोय. म्हणजे षटकं समाप्त झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजेच 21 धावा. टायमिंग झालेला 11 मिनिटं ही झालेली आहेत 2 षटकांसाठी तुम्ही वापरलेत. तर थोडासा मी विनंती करेन की जेव्हा चेंडू बाहेर जातो तेव्हा टायमर थोडासा स्टॉप आपण करतोय, हे सुद्धा आमचं सुद्धा याच्यावरती लक्ष आहे. मात्र वेळ तुम्ही भरपूर जास्त दबडतात, लक्षात असू द्या. जर जास्त चेंडू तुम्ही जास्त जर वेळ दबडला गेला तर तुम्हाला एक अतिरिक्त फिल्डर हा 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागतो. नियम आणि अटी जसं म्हटलं जातं ना की नियम चुकला की यम येतो, त्याच पद्धतीनं इथं जर तुम्ही टायमिंगवरती थोडासा जास्त खर्च केला की तुम्हाला दंड बसतो. आपण पाहतो TR ट्रॉफी आणि या TR ट्रॉफीमध्ये 21 धावा सध्या तरी जॉली स्पोर्ट्स कामनगर संघाचे झाले. प्रथम फलंदाजी करताना 2 षटकं त्यासाठी त्यांनी खर्च केलेले आहेत. 2 षटकं अजून सुद्धा शिल्लक आहेत. मी म्हणून एक चांगली धावसंख्येच्या बाजूने वाटचाल करतोय. इथे 4 ते 5 षटकांमध्ये आपण जर बघितलं, कारण की 5 षटकांचा मॅच आहे, येथे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये किमान एक 30 ते 35 धावा जरी बनवण्याचा एक प्रयत्न असेल, मात्र पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज भाया आलाय, हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. बघा फक्त चेंडूच्या मेरिटवरती खेळण्याचा प्रयत्न केला तर 1 धाव नक्कीच पूर्ण, दुसरा धावाचा प्रयत्न नाही. दुर्घटना से डेर भली अशाच पद्धतीने इथे फलंदाजी होते. 1 धाव आली आणि धाव फलक पुढे सरकला 22 या धावसंख्येवरती. भायाचं हे वैयक्तिक दुसरं षटक आहे. आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीचा विचार केला तर एक नवी दिल्ली गेंदबाजी जसं म्हटलं जातं, एक चांगली गोलंदाजी, ही एक चांगली गोलंदाजी नक्कीच बघायला मिळालेली आहे. ज्याला म्हटलं जातं किफायती गोलंदाजी हे नक्कीच इथे बघायला मिळते. ओव्हर द विकेटचा मारा यष्टांच्या जवळून चेंडूला डिलिव्हर केलं होतं. फलंदाज प्रतीक याने या चेंडूला फेस केलं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. सिंगल आली, सिंगल धावफलक थोडासा पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 23 या धावसंख्येवरती. धावसंख्या 23 जी सुरुवात झाल्याच्या नंतर आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्याच्या नंतर जो पिकअप घेतला गेला आणि मोहिल याने 7 चेंडूमध्ये 17 धावांची जी जबरदस्त खेळी केली, त्या खेळीला नक्कीच पुढे नेण्याचा तो प्रयत्न करतोय. आता आलाय साहिल पुन्हा एकदा स्ट्राईकवरती. आता एक चांगला कॉन्टेस्ट असेल. दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि त्यांच्यामध्ये चाललेला हा नक्कीच एक द्वंद्व युद्ध आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपाने धावफलक थोडासा पुढे सरकेल. धावफलकावर धावा लागल्यातील ते 24. TR ट्रॉफीमध्ये आपण बघितलं तर ही ट्रॉफी कुठे चालू आहे तुम्हाला लांबून बघायला मिळू शकतं. म्हणजे अंदाज बांधू शकता की कुठल्या ठिकाणी ही ट्रॉफी चालू आहे. हे 2 टॉवर जे आहेत ते नक्कीच आपल्याला इशारा देतात की ट्रॉफी कुठल्या ठिकाणी चालू आहे. क्या बात आहे,
थोडासा बाहेर निघाला असं वाटलं चेंडूला. नक्कीच पुन्हा एकदा पॅडल स्वीपच्या पद्धतीने खेळला जाईल. फक्त टायमिंग केली गेली आणि फायनल क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलं गेलं. 6 धावांसाठी षटकार. बघा कशा पद्धतीने फक्त चेंडूच्या मेरिटवरती खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ह्यालाच म्हटलं जातं क्रिकेट. जेव्हा चेंडू गोलंदाजाच्या हातामधनं डिलेअर होतो तेव्हापासून जो तुमच्याकडे टायमिंग मिळतो त्याला म्हटलं जातं की तुमच्याकडे चेंडू खेळण्यासाठी किती टाईम आहे. तेच फार महत्त्वाचं आहे. फक्त पाहिलं की चेंडू थोडासा लोअर फुलटॉचा आहे आणि तो आउटसाईड ऑफ स्टंप आहे. माझ्या यष्ट्या सेफ आहेत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी चेंडूला खेळलं गेलं होतं. पुन्हा एकदा आउटसाईड ऑफ स्टंप चेंडू सेम पद्धतीचा चेंडू होता. आता कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिझल्टमध्ये आणि इथे काय घडलंय तर नक्कीच एक थोडासा शंका निर्माण झाली. 2 धावांचा प्रयत्न आहे. पंचांनी विचारलंय की थर्ड अंपायरकडे आपण जाऊया आणि या दुसऱ्या धावेला पूर्णत्व मिळालंय का ते पाहूया. आमच्या थर्ड अंपायर आहेत त्या ठिकाणी नक्कीच पाहतीलच. दरम्यान धावसंख्या आपण जर बघितली तर 32 धावा सध्या दाखवते. 4 चेंडू तिसऱ्या षटकाचे टाकून झाल्यात. मोहिल आहे आतापर्यंत 25 धावांवरती वैयक्तिक 9 चेंडूमध्ये आणि प्रतीक आहे 5 चेंडूमध्ये 3 धावांवरती. पाहणं गरजेचं निर्णय काय येणार आहे. मात्र त्यानंतर एक सूचना आहे की जितू पॅकर नवघर आणि गावदेवी एकसर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण जर आला असाल तर आम्हाला या ठिकाणी लगेच कळवायचं. तर फलंदाज बाद ही एकच धाव असेल. या एका धावेनं धाव फलक थोडासा पुढे सरकेल. किती होईल धावसंख्या 31. 31 लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रेक्षकांना विनंती, प्रेक्षकांनो आपलं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं. मात्र मित्रांनो आपण जेव्हा गाडी थांबवता तेव्हाची ज्या गाडीची तुमची लाईट आहे ती थोडीशी बंद करा ही विनंती असेल. 4 व्हीलर असेल किंवा मग 2 व्हीलर असेल आपापल्या ज्या कार आहेत त्यांच्या गाड्यांच्या ज्या लाईट आहेत समोरच्या त्या बंद करा विनंती असेल. कारण खेळाडू या ठिकाणी तिकडनं आम्हाला सूचना देत आहेत. एंट्रीचा गेट आहे त्या साईडला एक गाडी उभी आहे. त्या गाडीची लाईट या ठिकाणी नक्कीच थोडीशी खेळाडूला त्रास देते. जस्ट शॉट ऑफ लेन डिलिव्हरी थोडासा आउटसाइड ऑप्शन हा चेंडू हाताळला होता. कव्हर डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. त्या ठिकाणी नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय फुटबॉल पद्धतीनं. बघूया तो तरी पण पंचांच्या इशाऱ्याच्या आपण वाट बघणार आहोत. किती धावा या पूर्ण होतील तर 3 धावा या पूर्ण होतील. नक्कीच एक धाव वाचवली गेली. सुंदर कॅमेरा वर्क युसेन लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा केलं जात आहे. धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 34 वरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाची धावसंख्या. बाया पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, त्याच दिशेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र गोलंदाज सरला सरस आणि षटकाची झाली समाप्ती. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 34 अशी धावसंख्या झालेली आहे आणि जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ चांगल्या स्थितीमध्ये. घेऊया छोटासा ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूने येऊया. यस कंटिन्यू डीजे. येस लक्षात असू द्या ड्रिंक ब्रेक आहे. आपण या ठिकाणी नक्कीच पाहणार आहोत. मात्र वेळ तुम्हाला सांगतोय की 17:30 मिनिटं ही झालेली आहेत. कारण वेळेला महत्त्व द्या. मला वाटतं इथे टायमर स्टॉप केलेला आहे 17:30 मिनिटांवरती. त्यानंतर तुम्हाला जी 4 षटकं 20 मिनिटामध्ये पूर्ण करायची आहेत ती तुम्हाला 3 मिनिटामध्ये हे षटक पूर्ण करावं लागेल. लक्षात असू द्या. दरम्यान हा टाइम आउट झालेला आहे. दरम्यान आपण बघितलं तर नक्कीच इथे प्लॅनिंग ठरली जाईल. आपण स्कोअरकडे पाहूया आणि जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाची प्रथम फलंदाजी करत असताना या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जी झाली ती 34 धावा
या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि त्यासाठी त्यांनी 2 गडी हे खर्च केलेले आहेत. जाऊया आपण थोडासा अपडेट घेऊया. स्कोअर काय आहे नक्कीच इंग्लंड विरुद्ध भारत या सामन्याचा प्रेक्षकांना ते सुद्धा ऐकायला आवडेल. आणि कुठपर्यंत प्रवास झाला इंग्लंड संघाचा, तर 4 गडी बाद झालेत 55 धावांवरती. स्कोअर चांगला आहे, मात्र 4 गडी त्यांनी गमावलेत या 7 षटकांमध्ये आणि 95 धावा, म्हणजे स्कोअर चांगला आहे. एकतर छोटंसं ग्राउंड आहे वानखेडे स्टेडियम आणि तिथे आपण बघतोय की धावसंख्या ही होऊ शकते, चेस होऊ शकते. 74 चेंडूमध्ये 159 धावांची गरज आहे अजून सुद्धा इंग्लंड संघाला जिंकण्यासाठी. 74 चेंडूमध्ये 159 धावांची गरज. मात्र इथे पहिली इनिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. बघा पुन्हा एकदा विनंती असेल, जे आमच्या आयोजकांनी सांगितलंय की जितू पॅकर नवघर आणि गावदेवे एकसर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये मला वाटते टॉस हा केला जाणार आहे. यस, सामन्याला होते सुरुवात आणि गोलंदाज आलाय महेश मोहिल. आता मात्र या एंडच्या बाजूने खेळताना दिसेल. समोरच्या एंडकडनं गोलंदाजी होते. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, पाहणं गरजेचं आहे. अपील झाले, फलंदाज बाद झालाय. रक्षण बघा कशा पद्धतीनं थोडस आणि नक्कीच या ठिकाणी 2 धावा आल्या. धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 36 या धावसंख्येवरती. TR ट्रॉफीमध्ये आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचं आणि प्रत्येक मान्यवरांचं खूप खूप स्वागत करतोय. 36 धावा धावफलकावरती. हलक्या हाताने चेंडूला नक्कीच रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी जागा बनवली. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामधनं चेंडूला पाठवलाय 4 धावांसाठी. चौकार. क्या बात आहे, क्या बात आहे. आदरणीय सन्माननीय पिंट्यादादा परेड यांच्या स्वागतासाठी हा नक्कीच आकाशामध्ये उडत असलेला हा नक्कीच दारू गोळा आपण पाहतोय. दरम्यान एक बाउंड्री जी मारली होती ती बाउंड्री या लाईव्हच्या माध्यमातून दर्शवली जाते. धावसंख्या 40. पुन्हा एकदा त्याच दिशेनं पुन्हा एकदा तो शतरक्षक आहे, मात्र रिझल्ट थोडंसं वेगळं असेल की काय. येस, एकच धाव मिळाली जाते. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. आपण जर बघितलं तर भव्य 11 या संघाच्या माध्यमातून मात्र फलंदाजी सुद्धा तेवढीच क्लास फलंदाजी. यस, अगर आपण बघतोय या क्रीडा नगरीमध्ये TR ट्रॉफी 2026 मध्ये आगमन होताना दिसते. माननीय श्री पिंट्या परेड यांचं आगमन होताना दिसते. त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचे साठी आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय कमलाकर परेड यांच्या स्मरणार्थ ही क्रिस्टलची आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर्स केलेली आहे. फर्स्ट प्राइज साठी हा आलाय मोठा फटका, षटकार.
नक्कीच स्वागत असेल आदरणीय सन्मान्य पिंटदादा परेड यांचं या षटकारानिशी. ओटू डीजे. आपण बघतोय याचं कारण आपण बघतोय आपल्या मुख्य मंचावर ज्यांचं आगमन होताना दिसते माननीय श्री पिंट्याजी परेड यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून टीआर ट्रॉफी 2026 साठी त्यांचे पिताश्री स्वर्गीय कमलाकर परेड यांच्या स्मरणार्थ एक क्रिस्टलची आकर्षक ट्रॉफी क्रमांक 1 साठी प्रथम क्रमांकासाठी त्यांनी स्पॉन्सर्स केले त्यांचं आगमन आणि ती ट्रॉफीचं अनावरण आपण थोड्याच वेळामध्ये या मैदानामध्ये करणार आहोत. क्या बात आहे, क्या बात आहे. जबरदस्त आयोजन, जबरदस्त व्यक्तिमत्व आणि देणगीदार सुद्धा अतिशय चांगले. पुन्हा एकदा थोडासा मिस टाइम स्ट्रोक होता, मात्र मी म्हणेन जरी मिस टाइम स्ट्रोक असला तरी सुद्धा जमिनीच्या लगत खेळलेला हा फटका एक धाव देऊन जातोय आणि धावफलक थोडासा पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय 48 या धावसंख्येवरती. आणि पिंट्यादादा परेड यांच्याविषयी जर बोलायचं झालं दरम्यान आपण दादांच्या विषयी नंतर बोलूया, इथे बोलूया तर टायमिंग विषयी. 21 मिनिटं ही झालेली आहेत आणि एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला आता 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. तर जाऊया आणि ऐकूया पुन्हा एकदा एक छोटंसं सुंदरसं गीत. मला वाटतं डीजे यांच्याकडे दादांचं गाणी असेल किंवा नसेल, मात्र दादांच्या विषयी म्हणायचं झालं तर प्रत्येक जिथे जिथे आयोजन असतं पिंट्यादादा ते नेहमी तिथे त्यांचा मदतीचा हात हा नेहमी असतो. आणि TR ट्रॉफीसाठी मी म्हणेन की नेहमी पिंट्यादादा परेड यांचा मदतीचा त्यांचा या आयोजनामध्ये मोलाचा वाटा हा नक्कीच असतो. पिंट्यादादा परेड जर म्हटलं तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. दादा खूप खूप स्वागत आहे आणि सन्मान्य मान्यवर कक्षमध्ये ते आपल्याला बघायला मिळतात. एक लाडकं व्यक्तिमत्व आणि 3 चौके बघितले की आपल्याला पिंट्यादादांची आठवण येते. मग तो पत्ता असेल किंवा मग गाडी, हा नंबर फार लकी ठरलाय त्यांच्यासाठी. धावसंख्या झाली ती म्हणजे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48. आणि प्रेक्षकांनो आता मात्र इथे आपण बघतोय जो मॅच आहे चालू तो म्हणजेच जॉली कामतकर विरुद्ध भाव्या 11 वाघबीळ या दोन संघादरम्यान. वाघबीळ संघाला आता एक थोडासा दंडित केलं जात आहे. एक अतिरिक्त खेळाडू त्यांना 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवायचा आहे, हे सुद्धा आपण पाहतोय. 4 खेळाडू त्यांनी आता 30 सर्कलच्या आतमध्ये घेतले गेले आहेत. गोलंदाज आलाय, गोलंदाजीमध्ये रवी डाकी, कवी असं नाव या ठिकाणी सुचवलं गेलंय. करेक्शन केलं जाईल. कवी डाकी हा खेळाडू बॉलिंग मार्कवरती हे 5वं षटक हाताळण्यासाठी आलाय. धावसंख्या चांगली आहे. धावसंख्या आपण जर बघितली तर या नाईट क्रिकेटसाठी पहिल्या इनिंगमध्ये नक्कीच चांगली झाली. अजून 6 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत आणि 12च्या सरासरी धावसंख्या पुढे धावताना दिसते. कालचा हायस्ट स्कोर जर आपण पाहिला तर 87 आणि तो सुद्धा चेस झाला. किती षटकांमध्ये? तर 5 षटकांचा तो मॅच होता. क्या बात आहे. ओहो, सुंदर चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू जवळजवळ यष्ट्यांमध्ये आदळत असताना आपण पाहिला. मात्र इथे मी म्हणेन गोलंदाजासाठी कुठलाही चेंडू असला, किती खराब चेंडू असला, किती फुलटॉस चेंडू असला, माझा जर तो डॉट आला तर त्यासाठी चांगला चेंडू मानला जातो. बघा हा चेंडू थोडासा वाचलाय फलंदाज ओम पाटील. ओम याने चांगली फलंदाजी आतापर्यंत केली आहे. 4 चेंडूमध्ये 7 धावा त्याच्या नावावरती, ओम याच्यावरती नावावरती नक्कीच आपण पाहू शकतात. 48 धावांवरती 3 गडी बाद आणि 4 षटक आणि 1 चेंडू सध्या आतापर्यंत भाव्या 11 संघाच्या माध्यमातून हाताळला गेलाय. हलक्या हाताने खेळलाय. टायमिंग लाजवाब आहे. काव कॉर्नर क्षेत्राचा शतरक्षक त्या ठिकाणी असता तरी फरक पडला नसता, कारण की हा आलाय मोठा बिग शॉट षटकार. धावसंख्या 54. थँक्यू डीजे भिवंडीचे लेजंड क्रिकेटर. आपण जर बघितलं तर अमोल पाटील दादांचे सुपुत्र आहेत ओम.
तर नक्कीच ओम आपलं खूप खूप स्वागत आहे आणि त्याने काही जबरदस्त फलंदाजी करायला सुरुवात केली. 5 चेंडूमध्ये 13 धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात. हलक्यातनं पुन्हा एकदा परफेक्ट चेंडू अक्रॉस लाईन जो फलंदाज खेळतोय त्याला हा चेंडू परफेक्ट या ठिकाणी हाताळला जातोय. असे 2 चेंडू या गोलंदाजाने हाताळलेत. बघा, एक तुम्हारी येतो एक हमारी. क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि क्रिकेटमध्ये हाच थरार हा प्रेक्षकांना बघायचा असतो. कारण की आपण जर अगोदर पाहिलं, अगोदरच्या चेंडूवरती मोठा फटका लागला होता तरी सुद्धा गोलंदाज हा घाबरला नाही. त्या ठिकाणी यॉर्करचा त्याने प्रयत्न हा केलेला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला आहे. 54 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकात 3 चेंडू शिल्लक. ओ येस, आता प्रयत्नाला आलं यश आणि इथे बाद झालाय ओम पाटील. चला, वेळेचा पूर्णपणे आपण वापर करूया. दोन्ही कर्णधार जे यानंतर मॅच आहे ते म्हणजेच जितू पॅकर नवघर संघाचा कर्णधार टॉस बॉक्समध्ये आपण उपस्थित राहायचे, उभं राहायचे त्या ठिकाणी. आणि गावदेवी एकसर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस बॉक्समध्ये आपण सज्ज राहायचंय. मॅच संपली की लगेच आपण टॉस करणार आहोत. त्या ठिकाणी आपल्याला जॉईन करणार आहात हेमंतदादा पाटील. दरम्यान चेंडू टाकून झालेत. या 5व्या षटकाचे 4 चेंडू म्हणजे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. लगेच आपण टॉस बॉक्समध्ये जाणार आहोत. म्हणजे वेळेचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी TR ट्रॉफीमध्ये केला जातोय. बघा, एखादी ट्रॉफी, एखादी नाईट टुर्नामेंट ज्यावेळेस तुम्ही अरेंज करता किंवा मग ऑर्गनाईज करता त्यावेळेस मी म्हणेन डे टुर्नामेंटपेक्षा कित्येक पटीने इथे मेहनत करावी लागते आणि ती मेहनत नक्कीच दिसून येते. मी म्हणेन किमान 2 महिने किंवा 3 महिने यापेक्षा प्रत्येक वर्ष ही प्लॅनिंगमध्ये त्यांचं नक्कीच जात असेल. TR ट्रॉफीसाठी आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचे खूप खूप स्वागत. हलक्या हाताने चेंडूला पुन्हा एकदा खेळायचं होतं ऑफ साईडला. चेंडू बॅटची कडा चाटून जातोय वाईडिश गली क्षेत्राच्या बाजूनं. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 55 धावा. निकेत आला होता. निकेत याने 1 चेंडूमध्ये 1 धाव बनवली. यश आहे आता मात्र मैदानामध्ये, जो की या अगोदर फलंदाजीला आला होता. चांगली गोलंदाजी मी म्हणेन, कारण की आतापर्यंत बघा, 1 विकेट सुद्धा मिळवला. 1 मोठा फटका जरी आला असला तरी सुद्धा 2 डॉट आहेत आणि हा चेंडू जो होता सिंगल देऊन गेलेला आहे. शेवटचा फिनिश कसा देईल यश. हलक्या हाताने चेंडूला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं जात आहे. अलंद कार्पेट खेळणं पसंत केलं. 1 धाव पूर्ण झाली. दुसरा धावाचा प्रयत्न थ्रो केलाय आणि या ठिकाणी मी म्हणेन किती धाव पूर्ण होतील तर नाही, इथे 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावाच्या प्रयत्नात पंच फलंदाज बाद. यस, थँक्यू. धावसंख्या झाली 57 धावा आणि 58 धावांचं लक्ष हे नक्कीच समोर ठेवलंय. ते म्हणजेच भव्य 11 वाघबीळ या संघाच्या समोर. आणि जाऊया आपण टॉसला. येस, थँक्यू व्हेरी मच सागर माळी यांना आपण ऐकत होतो. या विभागातील आणखीन एक गोड आवाज आपला पाहायला मिळतोय. स्वर्गीय हितेश मुकादम टॉस बॉक्स मधून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतोय. क गटातील आजची पहिल्या फेरीची 3री लढत, ज्या ठिकाणी जीतू पॅकर्स नवघर त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी एकसर. चला, दोन्ही संघनायक आपणास विनंती करतो की आपण टॉसकडे या. त्याच वेळेला या विभागातील एक नामांकित व्यक्तिमत्व आदरणीय पिंट्यादादा परेड आपणास विनंती करतो की आपण टॉस करण्याकरिता स्वर्गीय हितेश मुकादम टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चला, जीतू पॅकर नवघर, त्याच वेळेला गावदेवी एकसर. विशेषतः एक संघ भाईंदरचा, एक संघ दहिसरचा आहे, त्यामुळं जवळच्या 2 संघामध्ये लढत आहे. टॉस करण्याकरिता सन्माननीय पाहुणे आदरणीय पिंट्यादादा परेड. एका बाजूला 94 तर दुसऱ्या बाजूला रेयांश प्रतिष्ठान असा कॉल आहे. कोण करते? येस, एकसर संघाचा कर्णधार. 94 इज द कॉल अँड थांबायचं नाव घेत नाही. टॉस 94 इट इज. थँक्यू पिंट्यादादा, आपणास विनंती आहे की आपण आसनस्थ व्हायचंय. टॉस जिंकलाय गावदेवी एकसरच्या संघनायकानं. निर्णय काय असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू. 5 षटकांची लढत. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये कोणते असे गोलंदाज आहेत की जे इथे नवघर संघाला थांबवण्याचं काम करतील? गोलंदाज चांगलेच आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे की चांगली कामगिरी करतील. त्रिमूर्ती ग्रुप नागलेचं हे 3ऱ्या पर्वातलं रजनीमधलं आयोजन आहे. एकंदरीत स्पर्धा पाहता आयोजकांकरिता काय सांगाल?
नाही, आयोजन खूप चांगलंच आहे. आम्ही दाद देतो आयोजकांची आणि त्यांना धन्यवाद करतो की आम्हाला इथे खेळायला संधी दिली. शुभेच्छा असतील आपणास. टॉस आपल्या विपक्षात आहे की आपल्या बाजूने? विपक्षात आहे. एकंदरीत प्रथम बॅटिंग करायची आहे. 2 मॅच आपण पाहिल्यात, काय टोटल माइंडमध्ये आहे? 50 ते 60 धावापर्यंत मारण्याचा प्रयत्न. एकंदरीत कशी बॅटिंग लाईनअप राहील आणि एक्सर संघाविरुद्ध खेळताना काय स्ट्रॅटेजी असेल? स्ट्रॅटर्जी आमची सेमच असते कधी पण. शुभेच्छा असतील तुपणास देखील. या ठिकाणी जर आपण पाहिलात तर गावदेवी एक्सरनं टॉस जिंकला. त्यांनी ठरवलंय की आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करणार आहोत. फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केलंय ते अर्थात G2 पॅकर्स नवगर संघाला. जाव्यात कॉम बॉक्समध्ये ज्या ठिकाणी या विभागातील एक जुना जाणता अनुभवी आवाज हेमंत पाटील सर आपल्याला जॉईन होतील. ओव्हर टू कॉम बॉक्स. यस, दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल त्या अगोदर आपण बघतोय ही जी आकर्षक क्रिस्टलची ट्रॉफी आहे, या क्रिस्टलच्या ट्रॉफीचं जी प्रथम क्रमांकासाठी चॅम्पियन ट्रॉफी, ज्या ट्रॉफीचं अनावरण आपण करतोय मैदानामध्ये. आणि ही ट्रॉफी जर आपण बघितली स्पॉन्सर्स केलेली आहे स्वर्गीय कमलाकर परेड यांच्या स्मरणार्थ माननीय श्री पिंट्या परेड 444 नागली यांच्या माध्यमातून ही स्पॉन्सर्स ही ट्रॉफी आहे आणि त्या ट्रॉफीचं अनावरण या ठिकाणी केलं जाते. ही जी ट्रॉफी आहे चॅम्पियन ट्रॉफी, या ट्रॉफीसाठी ही लढाई आपल्याला हे क्रिकेट पाहायला मिळते. बघूया सुपर संडेमध्ये, संडेच्या रजनीमध्ये आपल्याला कळेल की या ट्रॉफीचा मानकरी कोण ठरेल, चॅम्पियन कोण ठरेल. या ट्रॉफी 2026 ही स्क्रीनवर सुद्धा आपण बघू शकतो. ही आकर्षक ट्रॉफीचं अनावरण जी क्रिस्टलची ट्रॉफी आहे आणि माननीय श्री पिंट्या परेड साहेब यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं अनावरण केलं जाईल आणि त्यांच्या माध्यमातूनच ही ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. पूर्ण आपण बघतोय जी आयोजन कमिटी आपल्याला दिसते, त्रिमूर्ती ग्रुप नागले ही पूर्ण टीम आहे आणि ती टीम त्यांच्या जोडीला दिसते आपल्याला. हे ट्रॉफीचं अनावरण, क्रिस्टलची ही आकर्षक ट्रॉफी, जबरदस्त ट्रॉफी. या ट्रॉफीसाठी ही लढाई आपल्याला पाहायला मिळते आणि पिंट्या परेड यांच्या शुभ हस्ते पिंट्या मांडीचे पिंट्या परेड दिलदार व्यक्तिमत्व म्हटलं जाते पिंट्या परेड यांना आणि त्यांच्याकडून स्पॉन्सर ही प्रथम क्रमांकाची चॅम्पियन ट्रॉफी, ज्यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं अनावरण झालं आणि त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी नक्कीच मुख्य मंचाच्या दिशेने आणली जाते आणि संध्याकाळी समजेल, रात्री समजेल संडेच्या रजनीमध्ये की ह्या चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन कोण ठरतो. TR ट्रॉफी 2026 ही एक क्रिस्टलची आकर्षक ट्रॉफी माननीय पिंट्या परेड यांचे पिताश्री स्वर्गीय कमलाकर परेड यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी त्यांनी स्पॉन्सर्स केलेली आहे. TR चषक साडी ज्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफीचं अनावरण आपण बघितलं. क्रिस्टलची ही आकर्षक ट्रॉफी आणि या ट्रॉफीसाठीची लढाई क्रिकेट आपण हे बघतोय आणि बघूया कोण चॅम्पियन ठरेल, हे ट्रॉफीचा मानकरी कोण ठरेल अंतिम दिवसामध्ये आपल्याला समजणार आहे. चला पुन्हा एकदा जाऊया आपण क्रिकेटकडे आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करतो पुन्हा एकदा आपण असं नसतं व्हायचं आहे. मुख्य मंचावर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्व जे खेळाडू आहेत त्यांचं हार्दिक स्वागत, प्रेक्षक जे आलेले आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. UCN नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रेक्षक पण जे बघतात त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. वेलकम एव्हरीबॉडी. हे मॅच आपण बघतोय ही दुसरी मॅच आहे. जॉली कामतगर वर्सेस भव्य 11 वॉकविल या दोन टीममध्ये ही मॅच प्रथम बॅटिंग केली आहे ती जॉली स्पोर्ट कामतगर टीमने आणि 57 धावा बनवल्या. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 58चा टार्गेट ठेवलेला आहे ही मॅच जिंकण्यासाठी भव्य 11 वॉकविल टीम समोर आणि सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे भव्य 11 वॉकविल टीमची.
दोन्ही आमचे अंपायर यावेळेस जाताना आपल्याला दिसतात, ज्यामध्ये किरण सातपुते अँड विक्रम म्हात्रे हे दोन अंपायर जाताना दिसतात. आणखीन एक अंपायर आपण बघतोय, सफिक अन्सारी. खरोखरच 17वा पर्व आहे या टीआर ट्रॉफीज आणि 17वा पर्वाचा नक्कीच गर्व असेल, कारण या सीझन मध्ये सुद्धा भव्य आणि दिव्य हे टुर्नामेंटचं आयोजन त्रिमूर्ती ग्रुप नागले अतिशय चांगलं आयोजन. आणि ही फ्लड लाईट मध्ये क्रिकेटचं आयोजन करणं एवढी सोपी गोष्ट नसते, मात्र ही कठीण गोष्ट सोपी करून दाखवतात त्रिमूर्ती ग्रुप नागले. सातत्याने आपण बघितलं 3 वर्ष लगातार नाईट क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलं जाते नागले ग्रुप यांच्या माध्यमातून. 58चं टार्गेट आहे. आणि आता जर आपण बघितलं सेमीफायनल मॅच जी चालू आहे इंग्लंड वर्सेस इंडिया, ज्यामध्ये 254चं टार्गेट आहे. आणि आतापर्यंत बघितलं तर इंग्लंड टीमचा स्कोर जर पाहिला तर 146 झालेला आहे. 4 गडीच्या मोबदल्यात आणखीन 108 रनची आवश्यकता 47 बॉलमध्ये असेल इंग्लंड टीमला. मात्र या मॅच मध्ये 58ची आवश्यकता असेल 5 ओव्हरमध्ये ती भव्य 11 वॉकविल टीमला. नॉन स्ट्राइक एंडला कैवल आहे, स्ट्राइक एंडला भाया आहे, दैवत आहे. नॉन स्ट्राइक एंडला भाया पाटील हा एक अतिशय चांगला फलंदाज म्हटला जातो, एक ट्रम्पकार्ड खेळाडू म्हटला जातोय तो वॉकविल टीमचा. आणि गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिला गोलंदाज रितेश धुमाळ. रितेश धुमाल एक परफेक्ट कंप्लीट ऑलराऊंडर म्हटला जातोय. टेनिस क्रिकेटमध्ये जर आपलं ग्रामीण क्रिकेट असो किंवा ओपन क्रिकेट असो, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये अतिशय चांगली कामगिरी, शार्पी थोडीशी वर ठेवायची आहे, ज्यामुळे खेळाडूला कुठल्या प्रकारचा व्यत्यय येऊ नये. आदेश आमचे डीजे मॅन अतिशय चांगली कामगिरी करताना दिसतात. आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवला जातोय. त्यानंतर ही शार्पीज आपण बघतोय, जे एक नक्कीच जे लोकेशन आहे ते लांबून लोकेशन शेअर करणारी ही शार्पी. दोन्ही आमचे अंपायर या ठिकाणी सज्ज होतील. मॅचला सुरुवात होईल. 58चं टार्गेट जर आपण पाहिलं तर नक्कीच चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे. भाया पाटील अँड दैवत पाटील ही जोडी मैदानामध्ये. 58चं टार्गेट. अशा प्रकारचं ज्यावेळेस लक्ष असते त्यावेळेस इनिशियल ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग व्हायला पाहिजे. मेंडेंट्री पॉवर प्लेचे 2 षटकं जी आहेत, या 2 षटकामध्ये 25-30 धावा जर आल्या तर नक्कीच सामन्यावर पकड मजबूत करू शकेल भव्य 11 वॉकविल टीम. मध्ये सुरुवात बघूया कशी होते. पहिला बॉल घेऊन जातोय रितेश धुमाल बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल ऑप्शनच्या थोडासा बाहेर, लेन बॉल होता, कट शॉट करण्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज भाया पाटील. डॉट बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. सुरुवात चांगली गोलंदाजीमध्ये करतोय रितेश धुमाल. अचूक टप्प्याची गोलंदाजी रितेशची. हा बघितला चांगला बॉल, बाउन सुद्धा चांगला, टप्पा चांगला, लेन अतिशय चांगली टाकली होती ती रितेश धुमाल यांनी. लेफ्ट आर्मर आहे रितेश. 2 फिल्डर फक्त 30 या सर्कलच्या बाहेर, ज्यामध्ये एक मिड विकेटला फिल्डर दिसतोय आणि एक फिल्डर दिसतो आपल्याला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पुढील बॉल रितेशचा. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, ह्या वेळेला चुकतोय, विकेट किपर सुद्धा चुकलाय. 1 रन थोडंसं रिस्की सिंगल होतं हे. डेडिकेट करण्याचा प्रयत्न, 1 रन कंप्लीट केली जाते. 22चा इशारा पंचांचा होतोय. विक्रम म्हात्रे आहेत बॉलर्स एंडकडे अंपायर आणि किरण सातपुते जे बॅटर्स एंडकडे आपल्याला अंपायर दिसतात. एक्स्ट्राच्या साह्याने खातं खोललं जात आहे ते भव्य 11 वॉकविल या टीमचं. भव्य 11 वॉकविल टीमचे कॅप्टननी सांगितलं की जे आयोजन आहे त्या आयोजनामुळेच आम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेत असतो आणि काही जे संघ आहेत हे सुंदर जे आयोजन आहे त्यामुळे ते पार्टिसिपेट केलं जात आहे या टुर्नामेंटमध्ये.
हरो किंवा जिंको ही वेगळी गोष्ट, मात्र आपला सहभाग या स्पर्धेमध्ये असलाच पाहिजे अशी धारणा आहे काही संघांची. त्यावेळेस टॅप केले बॉलला कबच्या दिशेने, फील्ड त्या ठिकाणी येतोय, चांगली फिल्डिंग करतोय. 1 रन पुन्हा एकदा कंप्लीट केली जाईल आणि ही धाव जाईल दैवत पाटीलच्या नावावर. दैवत आपलं खातं ओपन करतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 2 रन्स, 2 विदाउट लॉस. अचूक टप्प्याने बॉलिंग रितेश धुमाळ याचे. आमचे स्कोरर जर बघितलं तर ओमकार त्रिमुखे, त्यानंतर विजय कांबळे हे 2 ऑफिशियल स्कोरर. चांगली स्कोरिंग करताना युजनच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज अतिशय चांगले केले जाते. रितेश धुमाळ पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पुलचा फटका आहे, पॉवरफुल शॉट होईल का? यस, पॉवरफुल शॉट. डीप वाईडिश मिड विकेटच्या बाहेर पाठवला या बॉलला. भाया पाटीलने सरळ 6 रनसाठी षटकार. पहिलाच ओळखलं होतं या बॉलला. जबरदस्त फटका, मागच्या पायावर बॅलन्स बनवला आणि आज जबरदस्त पुलचा फटका. भाया पाटीलच्या बॅटमधून बाउंडच्या बाहेर डिस्पॅच केलं या बॉलला षटकारासाठी. आणि या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 8 रन. आणि या षटकाराने ऑफ द मार्क होतोय भाया पाटील. सुरुवातीला पण बघितलं थोडंसं स्ट्रगल करत होता बॅटिंग करत असताना भाया पाटील. या 3ऱ्या बॉलवर आपलं खातं ओपन केलं भायाने. पहिला 2 बॉल डॉट खेळला होता, त्यानंतर हा फटका अप्रतिम, अद्भुत, कमालीचा हा फटका भायाच्या बॅटमधून येतोय. इशारा केलेला आहे रितेश धुमाळ याला की भाया कुठल्या प्रकारचा फलंदाज आहे. पुन्हा एकदा रितेश आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा उडवलाय बॉलला, कुठलाही फिल्डर नाहीये. काउकर्नच्या बाहेर जाईल हा बॉल. 6 रनसाठी षटकार. थोडा पुढे केला होता, यावेळेस ऑन द राईज केला होता बॉलला. काउकर्नच्या बाहेर पाठवून दिलं या बॉलला. 6 रनसाठी षटकार. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार भायाच्या बॅटमधून. लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार जर ठोकले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष वसई तालुका माननीय श्री रवींद्र रामचंद्र देवळीकर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1100 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. 2 तर आलेले आहेत, बघूयात लगातार 3 येतात का. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 14 रन. लॉंग रनअपनी बॉलिंग करतोय रितेश धुमाळ. हो, यावेळी जोरदार अपील. LBW आणि पंचांचा बोट उंच. फ्लम LB सापडलेला आहे आणि यावेळेस आपण बघतोय जबरदस्त परिवर्तन केलं आणि विकेट मिळवली. बाद केला फलंदाज भाया पाटील याला. पहिला गडी बाद होतोय भव्य 11 वॉकविल टीमचा. गोलंदाज रितेश याने आणि विकेट टू विकेट डिलिव्हरी होती. फ्लम LBच्या रुपयाने विकेट जाते. भाया पाटील सारखा फलंदाज बाद होतो. हा मोठा हादरा लागलेला आहे, कारण भाया पाटील एक महत्वाचा फलंदाज बनला जातोय. भव्य 11 वॉकविल या टीमचा 2 बॅक टू बॅक षटकार ठोकले, मात्र त्यानंतर कमबॅक केलं, बदला घेतला. 2 बॉल जर तुझ्या नावावर गेले असतील तर हा बॉल नक्कीच माझ्या नावावर करीन. रितेशने बाद केलंय फलंदाजाला. 1 ओव्हरची होते समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 58चा टार्गेट चेस करत असताना भव्य 11 वॉकविल टीमचा स्कोर आहे 14 वर 1 विकेट. शेवटच्या बॉलवर कमबॅक, शेवटच्या बॉलवर ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे रितेश धुमाळने. बघूया दुसरं षटक घेऊन कोणता गोलंदाज येईल. पुढील जी मॅच आहे, पुढील मॅचचा टॉस सुद्धा झालेला आहे. जितू पॅकर्स नवगोर भाईंदर वर्सेस गावदेवी एक्सर या 2 टीम मध्ये पुढील मॅच. आणि आय थिंक गावदेवी एक्सर टीमने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम त्याने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुसरं षटक घेऊन येतोय बॉलिंग ट्रॅकवर. समोरच्या एंडकडून फाविन एंडकडून बॉलिंगसाठी येतोय ओम पाटील. अमोल पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि ओम पाटीलने बघितला पण मागच्या 2-3 वर्षामध्ये
जबरदस्त कामगिरी केलेली आहे. एक कंप्लीट एक चांगला ऑलराऊंडर म्हटला जातोय जॉली स्पोर्ट कामतघर या टीमचा. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी येतोय रोमित डाकी येतोय. नवीन बॅटर स्ट्राइक एंडवर असेल फलंदाज दैवत पाटील. ही जोडी एक महत्वाची जोडी म्हटली जाईल भव्य 11 वॉकविल टीमसाठी. चला वेळेबद्दल सहकार्य करा. पहिलं षटक समाप्त करण्यासाठी तुम्ही वेळ घेतलेला 5 मिनिटं आणि 5.5 मिनिटाचा वेळ झालेला आहे. 7 मिनिटं घेतलेली आहेत पहिलं षटक कंप्लीट करण्यासाठी. या वेळेला बघितला थोडासा फुलेंचा बॉल डिरेक्ट हिटचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी आपण बघतोय 1 रन कंप्लीट. ही थोडीशी रिस्की सिंगल होती, कदाचित विकेट जाण्याची दाट शक्यता होती, मात्र नशीब चांगलं होतं. दैवत पाटीलचा नॉन स्ट्राइक एंडला डेंजर एंडकडे धावत होता. एक सिंगल कंप्लीट, 1 धाव दैवतच्या नावावर. दैवत जाईल 2 वर. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 15 आणि रोमित डाकी याच्याकडे मात्र स्ट्राइक मिळते. हा सुद्धा एक महत्वाचा फलंदाज म्हटला जातोय भव्य 11 वॉकविल या टीमसाठी. आणि रोमितसाठी फिल्डिंग जर आपण पाहिली या मॅन्डेटरी पॉवर प्ले सेकंड ओव्हरमध्ये, तर डीपमध्ये फिल्डर एक स्वीपर कव्हर आपल्याला दिसतोय. त्यानंतर ऑन साइडला जर आपण पाहिलं मिड विकेटच्या दिशेने एक फिल्डर आहे. पुढील बॉल ओम पाटील. हो या वेळेला आउटसाइड ऑफ स्टंप टप्पा पुढे ठेवला होता. स्लाइस करण्याचा प्रयत्न, एक नसीब चांगलं की एज लागली नाहीये, नाहीतर कॉट बेंच रुपयाने विकेट जाऊ शकले असते. गती काय जबरदस्त आहे गोलंदाजीमध्ये आपण बघू शकतोय. बॉलिंग ऍक्शन चांगली, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चुकतोय फलंदाज रोमित. पुन्हा एकदा ओम, फुल टॉस बॉल, स्विंग केले बॉलला मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी चांगला कॅच, नो बॉलचा इशारा पंचांचा. रनआउटची सुद्धा संधी होती, मात्र 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जातात. एक संधी मिळते, बिमार बॉल होता. 2+1 2 रन्स या ठिकाणी ऍड होतील आणि पुढील बॉल फ्री हिट असेल. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 18 रन्स. आमच्या मुख्य मंचावर आपण बघतोय केसीचे अध्यक्ष माननीय श्री अजय पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम अजय पाटील. नो बॉल आहे, बिबर बॉल आहे. गती जास्त वाढवण्याचा प्रयत्न केला, कंट्रोल ठेवू शकला नाहीये ओम पाटील. हा फ्री हिटचा बॉल रोमित साठी. खोलवट टप्प्याचा ब्लॉकर मध्ये जॉकर डिलिव्हरी, बॅकलिपला खाली घेऊन खेळला जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेने. 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते. स्ट्राइक रोटेट होते, धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 वर. 19 लॉस ऑफ 1 विकेट. 58चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी आणि 58चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 9.5 मिनिटे झालेली आहेत. अद्यापही या ओव्हरचे काही बॉल शिल्लक असतील. 3 बॉल शेष. ओम पाटील पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस कव्हर ड्राईव्ह आहे, चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर थोडासा फ्लंबल होतो, त्याचा फायदा उचलला जाईल. 2 रन पूर्ण करतात दोन्ही बॅटर. स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 21 रन. 21 लॉस ऑफ 1 विकेट. भायची विकेट गेली. भायाने अटॅकिंग सुरुवात केली होती, 2 बॅक टू बॅक षटकार मारले होते. त्यानंतर लगेचच भायची विकेट LBWच्या रुपयाने गेली होती. त्यानंतर ही जोडी सिंगल आणि डबल मध्ये चांगली कामगिरी करताना दिसते आपल्याला. बॉल बॅक ड्राईव्ह आहे, लॉंग ऑफच्या दिशेने कडक फटका होता, मात्र तेवढी चांगली फिल्डिंग लॉंग ऑफच्या फिल्डरच्या द्वारे. फक्त 1च रन मिळेल, 1 पेक्षा जास्त काही नाहीये. 1 रन नेट स्कोर 22 वर जाऊन पोहोचतोय. नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळेल. 19 बॉल शेष, 36ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अगदी अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. दोन्ही मजबूत टीम आहेत. एक टीम ठाणा परिसरातून आहे, दुसरी टीम आपण बघितलं भिवंडी परिसरातून. आणि ज्या वेळेस या 2 टीमने या कॉमन परिसरामध्ये खेळ दाखवलेला आहे, एक चांगलाच खेळ दाखवलेला आहे. फुलेंचा बॉल लोअर फुल टॉस होता,
चुकतो फलंदाज रोमित डाके. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 58चं टार्गेट चेस करत असताना भव्य 11 वाघविल टीमचा स्कोर आहे 22 वर 1 विकेट. उर्वरित 18 बॉल शेष. 12च्या सरासरीने 36 रन बनवायचे आहेत 18 बॉलमध्ये ही मॅच जिंकायला भव्य 11 वाघविल टीमला. सेमीफायनल जी मॅच चालू आहे T20 मेन्स वर्ल्ड कप मध्ये, ज्यामध्ये इंग्लंड टीमला आता उर्वरित 35 बॉलमध्ये 34 बॉलमध्ये 76 रनची आणखीन आवश्यकता आहे फायनलमध्ये जाण्यासाठी. आणि या मॅच मध्ये ही जी मॅच चालू आहे वाघविल वर्सेस कामतगर, या मॅच मध्ये वाघविल टीमला पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जॉली स्पोर्ट कामतगर टीम कडून आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच लाजवाब कमालीची आज अद्भुत गोलंदाजी आज झालेली आहे आणि या गोलंदाजीसाठी मानला जातो या संघाला 1च रन फक्त मिळेल. 1 पेक्षा जास्त काही नाहीये आणि सिंगलने जास्त प्रभाव पडणार नाहीये जॉली स्पोर्ट कामतगर टीमवर. होऊ शकता 8 बॉल शेष. 2 जरी हे 2 बॉलवर 2 मोठे फटके आले तर अंतिम ओव्हरमध्ये मॅच अगदी रफ अँड टफ मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. भरपूर प्रेक्षक उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत टीआर ट्रॉफी 2026 मध्ये. पुन्हा एकदा दुरून खेळण्याचा प्रयत्न, भरपूर लांब होता हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. चांगला कटर टाकतो जरूर हा फलंदाज बघितला, पण आदित्य माले चांगली बॉलिंग. निर्णायक ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. आतापर्यंत 5 बॉल मध्ये फक्त 4 रन दिलेले आहेत आदित्य माळीने. फटका तर चांगला आहे. स्वीपर कव्हरच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करत होता, मात्र बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. चौकार येतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 33 रन. ओव्हरची होते समाप्ती. अंतिम 1 ओव्हर शेष. अंतिम 6 बॉल मध्ये 25 रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी भव्य 11 वाघविल टीमला. चांगला सपोर्ट या स्पर्धेसाठी आहे, ज्यामध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जी आपण बघितलं, ज्यांचा अनावरण नुकताच पिंट्या पराड यांच्या शुभ हस्ते केलं आणि त्यांच्याकडूनच स्पॉन्सर्सची ट्रॉफी आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जी आहे ती स्वर्गीय सुरेश देवळीकर यांच्या स्मरणार्थ श्री भरत देवळीकर यांच्याकडून स्पॉन्सर एपी टूर. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. जितू पॅकर्स नवगोर भाईंदर वर्सेस गावदेवी एक्सर या दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. ग्रुप सी मधला हा तिसरा सामना असेल पहिल्या फेरीतला. आणि बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस बॉलर येतोय लकी येतोय. लकी बघूया 25 धावा डिपेंड करायच्या एवढं प्रेशर नसेल, मात्र सुरुवात कशी होते या ओव्हरची. हो, बॉडी लाईनचा हा बॉल रन घेण्याचा प्रयत्न होतोय आणि एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक घेईल दैवत पाटील, आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल. लेग बाईचा इशारा पंचांचा. अंतिम 5 बॉल शेष. 5 बॉल मध्ये 24 रनची आवश्यकता असेल
ही मॅच जिंकण्यासाठी भव्य 11 वॉकवेल टीमला आणि जॉली स्पोर्ट कामतघरला टीमला हे डिपेंड करावे लागतील 24 रन. डे मॅच मध्ये अशा प्रकारचे इक्वेशन आपण बघितलेले आहे, पूर्ण झालेलं आहे. मात्र नाईट क्रिकेटमध्ये फ्लड लाईटमध्ये थोडंसं कठीण असतं, मात्र क्रिकेटमध्ये कठीण काही नाही आहे. क्रिकेटमध्ये निश्चित काही नाही आहे. क्रिकेट हा महान अनिश्चिततेचा खेळ मानला जातोय. बॉलर तयार, लकी पुन्हा एकदा राऊंड विकेट. फुल टॉस बॉल, फटका चुकलाय, बॅट फिरली होती हातामध्ये दैवत्याच्या, मात्र रन घेण्याचा प्रयत्न नाहीये. हलक्या हलक्या पावलाने या ठिकाणी रन घेतला जातोय की रन आउटच्या रूपाने ही विकेट जाईल. दैवत पाटील इज आउट, फलंदाज बाद. बॅकफूटवर दिसते या मॅच मध्ये आणि अगदी ड्रायव्हिंग सीटवर दिसते जॉली स्पोर्ट कामतघर टीम. ऑलराऊंडर परफॉर्मन्स केले आहे. सुरुवातीला पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग केली आहे, दुसऱ्या इनिंग मध्ये चांगली फिल्डिंग आणि बॉलिंग अचूक टप्प्याने केलेली आहे जॉली स्पोर्ट कामतघर या टीमने. लकी बॉलिंग ट्रॅकवर, ओ ब्लॉक हॉल मध्ये बॉल अगदी खोलात टाकला होता, खोदून काढला जातोय. बॅक लिपला खाली घेऊन मिडॉनच्या दिशेने चांगली फिल्डिंग, फक्त एकच रन मिळेल. ही बॉलिंग झालेली आहे, त्यामुळे आपण बघितलं की मोकळ्या हाताने बॅटिंग करण्याची संधी दिली नाहीये. फक्त एकच बॅटर भाया पाटील ज्यांनी 2 षटकार मारले, त्यानंतर कुठल्या प्रकारचा जास्त मोठे फटके, एक चौकार आला, आता मोठे फटके आलेले नाही आहेत. पुन्हा एकदा लकी बॉलिंग ट्रॅकवर. हो हो, यावेळेला आणखीन एक चांगला बॉल, चेंज ऑफ द स्पेस गतीमध्ये मिश्रण केलंय. उर्वरित आता बॉल शेष आहेत ते 2 आणि 2 बॉलमध्ये 23 रनची आवश्यकता असेल. नवीन बॅटर मंथन आलेला आहे बॅटिंगसाठी. मंथनच दिसतो आपल्याला स्ट्राइक एंडवर. राऊंड विकेटने लकी. फुल टॉस बॉल, ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 2 फिल्डर त्या ठिकाणी आहेत, चांगली फिल्डिंग करतोय निकेत. एकच रन फक्त औपचारिकता म्हणू शकतो आपण, कारण हा सामना धावला नाहीये, कुठल्या प्रकारची रन नाहीये. स्वागत सन्मान या ठिकाणी केले जाईल. अंतिम एक बॉल शेष आहे, स्वागत सन्मानाकडे आपण जाऊया. एक अंतिम बॉल शेष आहे, शेवटचा बॉल घेऊन जाईल बॉलर लकी. लास्ट बॉल टू गो, हा सुद्धा डॉट बॉल आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे ती जॉली स्पोर्ट कामतघर टीम. कॉंग्रॅच्युलेशन अँड हडलक हडलक भव्य 11 वॉकवेल, हडलक साहिल मनेरा अँड ऑल टीम हडलक. या स्पर्धेमध्ये तुम्ही जो भाग घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आदरणीय सन्मान्य ज्योतू पाटील दादांचा सन्मान आणि सत्कार करतोय गणेशजी पाटील, दोन्ही गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते. तर ज्योतिजी पाटील, आपण या ठिकाणी आलात आणि बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपण पाहतोय या ठिकाणी भाईंदर परिसरातून मान्यवर लाभले होते आणि त्यांनी या स्पर्धेला आपला बहुमूल्य वेळ हा दिलेला आहे. तर नक्की जाऊया पुन्हा एकदा. हेमंत पाटील सर, एक अजून सत्कार या ठिकाणी आपण करतोय आदरणीय सन्मान्य पिंट्यादादा परेड यांचा. मी पिंट्यादादांना विनंती करतोय हा सन्मान आणि सत्कार स्वीकारण्यासाठी आपण पुढे यावं. तर आपण जातोय पुन्हा एकदा मान्यवर कक्षमध्ये आणि पाहतोय की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी त्यांच्या स्वर्गीय वडिलांच्या स्मरणार्थ आपल्याला प्रथम क्रमांकाची एक सुंदर अशी क्रिस्टलची ट्रॉफी जी प्रदान केली गेली आणि जबरदस्त असं कार्य नेहमी त्यांच्या माध्यमातून या समाजसेवेच्या क्षेत्रामध्ये केलं जातं. ते पिंट्यादादा परेड यांचा सन्मान आणि सत्कार सन्मान्य श्री गणेशजी पाटील आणि त्यांचे सहकारी यांना मी पुन्हा एकदा विनंती करेन की पिंट्यादादांचा सत्कार या ठिकाणी आपण या TR ट्रॉफीमध्ये करणार आहोत. कारण